सुरुवातीला आपण 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीला महेश मांजरेकर, संदीप देशपांडे, त्याचबरोबर नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसे उपस्थित आहेत। तर तिथे मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच असेल असा ठाम विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। तर पुण्यात गुंड निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे। तिकडे कोथरूडमधल्या बंदुकीच्या गोळ्या घरात सापडल्या, तर निलेश घायवळचं पुण्यातलं कार्यालय पोलिसांनी सील केलंय। तर चौथी महत्त्वाची बातमी आहे ती कफ सिरप संदर्भातली। कोल्ड ड्रिफ्ट नावाच्या कफ सिरपमुळे तब्येत बिघडलेल्या मध्य प्रदेशातील 14 लहान मुलांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर अधिक माहिती घेऊयात। पहिली मोठी बातमी आपण पाहणार आहोत। गेल्या पाऊण तासापासून मनसे नेत्यांची बैठक आहे सुरू। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, गेल्या पाऊण तासापासून मनसे नेत्यांची बैठक सुरू आहे। खरं तर कालच्या राज उद्धव यांच्या भेटीनंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं। या बैठकीचे काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? नक्कीच दीपाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर कुठेतरी बैठकांचं सत्र जे आहे हे मनसेमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत याआधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बैठक घेत होते, मात्र एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या बाबतीत आता बैठकांचं सत्र जे आहे हे सुरू झालं म्हटलं तर आपण चुकीचं ठरणार नाही। कारण का ज्या पद्धतीनं या सगळ्या हालचाली होत आहेत किंवा या घडामोडी घडतायत, या अनुषंगानं आज तातडीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते आणि सरचिटणीस यांची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करतायत। त्याचसोबत येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। अनेक नगर परिषदा, नगरपंचायती यांचं नगराध्यक्ष पदाची सोडत जी आहे ही आज राज्य सरकारकडून केली जाते आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून या बैठकीत घेतला जातोय। प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती झाली तर काय फॉर्म्युला असेल याची सुद्धा चर्चा जी आहे ही होण्याची दाट शक्यता या बैठकीमध्ये वर्तवली जाते। कारण का येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांवरतीच मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजेत हा अधिक अट्टहास जो आहे हा राज ठाकरेंचा या बैठकांमध्ये दिसून येतोय आणि मतदार यादींवरती मोठ्या प्रमाणात काम करा। कारण का ज्या पद्धतीनं बोगस मतदारांची संख्या पुढे येते या अनुषंगानं कुठच्याही प्रकारे गाफील राहू नका, मतदार याद्यांवरती मोठ्या प्रमाणात काम करा, अशाच पद्धतीच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेत्यांना देत आहेत। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा आज विधान केलेलं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल जी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेतली या बैठकीमध्ये राजकीय स्वरूपाची चर्चा जी आहे ही झालेली आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मात्र युतीच्या बाबतीत घोषणा किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं अद्यापही बाकी आहे। त्यामुळे नेत्यांकडून सुद्धा याच्या बाबतीत सावध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत। त्याच अनुषंगानं काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांची तातडीनं बैठक शिवतीर्थ या ठिकाणी बोलवलेली आहे। जवळपास 1.5 तास झाला ही बैठक सुरू आहे, त्यामुळे या बैठकीअंत नेमकं काय समोर येतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रामुख्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून आता कुठेतरी येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत किंवा उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या बाबतीत फॉर्म्युल्यावरती काही चर्चा होते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दीपाली, निश्चितच विशाल, आपण असेच सोबत राहा। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दरम्यान संजय राऊतांनी एक विधान केलंय, देव पाण्यात ठेवून बसले असले तरी फायदा नाही, तुमच्या छातडावर पाय ठेवून दोघे भाऊ उभे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई। माघारीचे दोर नाही जाता, बात बहुत दूर तक चली गई। प्रकरण फार पुढे गेलेलं आहे। त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं, आम्ही नंतर पाहू, हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावरती पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहेत। तर मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होईल असं विधान संजय राऊतांनी केलंय। महापौर हा अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही असं संजय राऊत म्हणाले। महापौर हा अस्सल भगव्या रक्ताचा होईल असं महत्त्वाचं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा होईल, मराठी बाण्याचा होईल। आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत
ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात, बरं का, तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल. आणि ते जे रक्त आहे, तो बाणा आहे, तो शिवसेना आणि मनसे या 2 पक्षामध्ये आहे. या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे 2 पक्ष आहेत. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा. मी हम या शब्दाने बोलतो. म्हणजे ठाकरे बंधूंचा. हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, संजय राऊतांनी हे विधान करून आता युती होण्यावर शिक्कामोर्तब केलं असंच म्हणायचं का? पुन्हा एकदा 2 ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातलं सुतोवाच दीपाली या ठिकाणी संजय राऊतांनी केलेलं आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की 2 ठाकरे बंधूंचं हे त्यांची बोलणी फार पुढपर्यंत गेलेली आहे आणि मराठी व्यक्तीच हा मुंबईचा महापौर होणार आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर स्पष्टता दिसून येत नाही की 2 ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही. मात्र संजय राऊत यांच्या माध्यमातून सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येईल असं सांगितलं जातंय. याच अनुषंगानं अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना यांची ताकद कुठे कुठे किती आहे, कुठल्या महानगरपालिकेमध्ये किती ताकद आहे याची देखील चाचपणी सुरू आहे. फक्त अंतिम फॉर्म्युला हा तयार व्हायचा बाकी आहे असं देखील संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 ठाकरे बंधूंचा करिश्मा कितपत चालतो हे बघणं तर महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबत आपण जर बघितलं तर महायुतीच्या माध्यमातून सातत्यानं महापौर आमचाच होईल, भाजपच्या माध्यमातून देखील असेल किंवा शिवसेनेच्या माध्यमातून देखील असेल, महापौर आमचाच होईल असं सांगितलं जात आहे. तशा पद्धतीचं संकल्प देखील वेगवेगळ्या मेळाव्या सभांच्या माध्यमातून महायुती करताना बघायला मिळते. मात्र संजय राऊत हे 2 ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावर आणि महापौर देखील या 2 ठाकरे बंधूंचा अर्थात शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच होईल या भूमिकेवर देखील ठाम आहे. त्यामुळं कुठतरी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या माध्यमातून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला दुजोरा मिळतोय. हा दुजोरा देत असतानाच महाविकास आघाडी देखील कुठेही गेली नाही. ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची इतर ठिकाणी ताकद असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीला समोर घेऊ. ज्या ठिकाणी शिवसेनेची एकटी ताकद असेल त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकटा लढेल. ज्या ठिकाणी मनसेची ताकद असेल त्या ठिकाणी मनसे एकटी लढेल. मात्र मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र येऊन त्यांचा महापौर करतील. दिल्लीसमोर झुकणारा 108 हुतात्म्यांचं समोर झुकणारा हाच दिल्लीपुढे न झुकणारा आणि हुतात्म्यांसमोर झुकणारा हाच मराठी माणूस मुंबईचा महापौर होईल असं संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगितलं जाते. अर्थात निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्यानंतर मनसे शिवसेना यांचं कधी अधिकृत एकत्र येण्याचं ठरतं हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच अक्षय, आपण असेच सोबत राहा. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. निलेश घायवळचं पुण्यातील कार्यालय पोलिसांकडून सील करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून. अविनाश, निलेश घायवळच्या घरावरील छापेमारीत काय पुरावे नेमके पोलिसांना मिळालेत? निश्चित दीपाली, आपण पाहतोय की ज्या प्रकारे निलेश घायवळच्या घरावर हा छापा पडलेला आहे, तिथे झाडाझडती झाली आणि या झाडाझडतीमध्ये तब्बल 40 महत्वाची कागदपत्रे मिळालेली आहेत. या 40 महत्वाच्या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये जे काही पवनचक्क्यांचं त्याचं कनेक्शन आहे ते देखील समोर येताना दिसतंय. या ठिकाणी त्याने धमक्या देऊन ही काही प्रॉपर्टी तिथे बनवलेली दिसते. पवनचक्क्यांच्या आसपासची ही प्रॉपर्टी आहे. विशेष म्हणजे बीड, नगर, धाराशिव या भागामध्ये हा संपत्ती कशा पद्धतीने तयार करत होतो याचे सगळे काही जे पुरावे आहेत ते सगळे याच्यामधून आता पुढे येताना दिसत आहेत. आणि एकूणच आपण जर पाहिलं तर आपण याच्या अगोदर देखील उल्लेख केला त्या पद्धतीने ज्या बंदुकीच्या गोळ्या आहेत, काडतूस आहेत, ती देखील या ठिकाणी भेटलेली आहे. जिवंत काडतूस देखील यामध्ये मिळाली आहे. त्याच्यामुळे हा नवीन एक गुन्हा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणि पुणे पोलिसांकडे दाखल झालेला आहे. या संदर्भातली संपूर्ण झाडाझडती घेताना एकूणच आपण पाहिलं की जवळजवळ ही 40 कागदपत्र जेव्हा समोर येतील तेव्हा याच्यातून अनेक खुलासे देखील समोर येताना दिसतील. दरम्यानच्या काळामध्ये पुण्यामध्ये हा जो प्रख्यात गुंड आहे निलेश घायवळ, याच्या बाबतीतले जे काय राजकीय पाठिंबा त्याला होता याच्या बाबतीतले देखील वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. रवींद्र धंगेकर यांनी गंभीर असे आरोप चंद्रकांत दादा पाटलांवर केलेले आहेत. त्यांच्या आसपासचा एक जो माणूस आहे त्याच्याकडे मोबाईलचं संवाद झालेलं
किंवा काही बाकीचं कनेक्शन हे समोर येतंय असे देखील खुलासे रवींद्र धंगेकर करताना दिसत आहेत। त्याच्यामुळे आता प्रख्यात हा जो निलेश गायवळ गुंड आहे याच्या घरावरची जी झाडाझडती आहे त्याच्यामध्ये काय काय निष्पन्न झालेलं आहे पुणे पोलीस आता समोर आणतीलच। मात्र आपल्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार जवळजवळ ही जी काही कागदपत्र मिळालेली आहेत त्याच्यात पासबुक आहेत आणि या सगळ्या गोष्टींची तपासणी हे पुणे पोलीस आता करताना दिसत आहे। एकूणच आता निलेश गायवळला ताब्यात कधी पोलीस घेत आहेत हे देखील गरजेचं आहे, कारण तो ज्या पद्धतीने इथून पळून गेलेला आहे, ज्या प्रकारे त्याने पासपोर्ट बनवून म्हणजे पोलिसांचा देखील या संदर्भातला पाठिंबा आहे का अशी देखील चर्चा आता पुण्यामध्ये होत असताना आपल्याला दिसते। दीपाली, निश्चितच अविनाश, आपण असेच सोबत राहा। दरम्यान अनिल देशमुख यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पुण्यामधला एक गुंड घायवळ हा काही भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहेत कोल्हापूर आणि तुमचे चंद्रकांत दादा पाटील आहे असं त्यांच्याच पक्षाचे लोक आरोप करून आले। काही चंद्रकांत दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केला आहे। त्याच्यामुळे इतका मोठा गुंड जर राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पळून जाऊ शकत नाही, त्याला पासपोर्ट कसा मिळतो? त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात अशा पद्धतीचा आरोप होत आहे। त्या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासनाने सुद्धा याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळसारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो, याच्या मागे कोणाचा हात आहे, कोणी त्याला मदत केली, ह्या गोष्टी सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कोल्ड्रिफ्ट नावाच्या कफ सिरपमुळे तब्येत बिघडलेल्या मध्य प्रदेशातील 14 लहान मुलांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, कफ सिरपमुळे झालेल्या या मृत्यू प्रकरणात राज्य प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। नागपुरातून या संदर्भात काय माहिती समोर येते? आतापर्यंत नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 6 मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 जे मुलं आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि यापैकी 3 जे मुलं आहेत त्या 3 मुलांना व्हेंटिलेटर सपोर्ट जे आहे ते लावण्यात आलेला आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर हे सगळं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन यांनी अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि ते या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासन काही बोलायला तयार नाही आहे। मध्य प्रदेशमध्ये आरोग्य व्यवस्था थोडीशी कमी आहे, म्हणजे महाराष्ट्राला लागून जो भाग आहे त्यामुळे तिथले अनेक पेशंट हे नागपूरमध्ये येत असतात आणि त्या परिसरातले खाजगी जे डॉक्टर आहेत ते सुद्धा नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करत असतात केस बिघडल्यानंतर। त्यामुळे 14 आता मुलं जे आहेत ते ॲडमिट करण्यात झालेले आहे आणि आतापर्यंत 6 मुलांचा मृत्यू झालेला आहे। ह्या 6 मुलांचा जो मृत्यू झालेला आहे किडनी फेल्युअर मुळे झालेला आहे आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर पर्यंत सुद्धा अनेक केसेस जे आहेत त्या गेल्या होत्या। त्यामुळे कफ सिरप कोल्डेज जे आहे त्या कोल्डीपमुळे ते एक लॉट होता, त्या लॉटमध्ये एक त्यातलं मिश्रण जे होतं ते वाढलं आणि त्यामुळे हा जो लॉट होता हा लॉट जेवढ्या मुलांना देण्यात आला तेवढ्या मुलांना याचा त्रास झाला आणि त्या मुलांना जवळच्या गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। पराशिया छिंदवाडामधला जो भाग आहे तिथल्या जवळपास 15 मुलांना नागपूरमध्ये रेफर करण्यात आलं आणि यापैकी आतापर्यंत 6 मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि 13 मुलं अद्यापही ॲडमिट आहेत। त्यातले 3 मुलं जे आहेत लहान यांचं वय जे आहे हे 1 वर्षापेक्षाही कमी आहे, 1 वर्ष ते 7 वर्षापर्यंत आहे आणि यातले 3 मुलं जे आहेत ते व्हेंटिलेटर सपोर्टवरती आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीनं, आरोग्य विभागाच्या वतीनं आणि नागपूर डेप्युटी डायरेक्टर जे आरोग्याचे त्यांनी सुद्धा अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण जे आहे हे गंभीर बनत चाललेलं आहे। तर या 12च्या बुलेटिनच्या 4 महत्त्वाच्या बातम्या होत्या। या संदर्भात सगळी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते। आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार।